सत्यानाश झाला रे. काय रे परवा दिवशी तरी काढून घेतला ना एवढं काय करणार 20-15 फुटी गव्हाला असं ट्रॅक्टर बार बार करत बसतो. काय वरती प्रेशर गेला ना साधा सत्यानाश. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांविषयीची असे दृश्य पाहतो ना तर ना असं इतकं वाईट वाटतं एकदम, म्हणजे मन असं आहे ना खिन्न होऊन जातं. कारण हे गवारीचे शेंगा स्वतः मी माझ्या शेतामध्ये तोडलेले, तर मला माहिती आहे याच्या मागे किती मेहनत असती. त्या हाताला पूर्ण उभरत असतात, काहींना एनर्जी असती, त्याच्यामुळे त्या एनर्जी किंवा त्या धुळीने ते उलट्या होत असतात. अशा खूप सारे प्रिकॉशन घ्यावं लागत त्याच्यावाल्यामध्ये, खूप सारी मेहनत असते. एक 2 शेंगा तोडून आणणं सोपी गोष्ट नाहीये. आणि ह्या माणसाने इतक्या त्या शेंगा रस्त्यावरती उभरून दिल्या, तर त्याच्यावाल्या मागचा त्याच्यावाला संताप काय असं याची तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. तुम्ही घरामध्ये जिथे टेकून बसता किंवा जिथून तुम्ही नोकरी करता तिथून तुम्ही शेतकऱ्याच्या वावरातली त्याची व्यथा जाणून घेऊ नाही शकत. त्याच्यासाठी तुम्हाला ना एकदा का होईना कधी होईना त्या शेतकऱ्याच्या ठिकाणी जाऊन विचार करावा लागेल. तेव्हा कुठं तुम्ही का त्या शेतकऱ्याची ती भावना जाणून घेऊ शकता. बरं तुम्ही निगरगट्ट झाले, भावना शून्य झाले, तुम्हाला जर ही गोष्ट कळत नसेल की एखादा माणूस त्याच्या शेतातलं सोन्यासारखं पिकवेल पीक रस्त्यावरती अशा पद्धतीने उभरून देतो, आणि हे एकाच पिकाच्या बाबतीत नाही इतर पिकांच्या बाबतीत बी तीच अवस्था आहे. मग नेमकं तुम्हाला सरकार म्हणून का निवडलेलं आहे? तुम्ही जर ह्या अशा गोष्टींवरती उपाय नाही करू शकत. माझ्यासोबत जे माझ्या कॉलेजला होते त्या टायमाला आम्ही सगळे डिस्कशन करायचो की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे, MSP भेटली पाहिजे. कुठे ते मार्जिनल सपोर्ट प्राइस MSP कुठे? कुठं भ्रष्टाचारी जेलमध्ये टाकले का? नवे भ्रष्टाचारी आणले, जुने आणले, दोघं एकत्र करून शेतकरी चांगली खोलून मारताय. आणि ह्या गोष्टी आमदार खासदारांना दिसत नाहीये का? आणि लोकांना तुम्ही आमदार खासदारांना जाब विचारायचं जोपर्यंत शिकत नाही ना तोपर्यंत तुमच्या परिस्थितीत काही बदल होणार नाही. कारण तुमचा आमदार तुमचं प्रतिनिधित्वच करत नाहीये, तो दुसऱ्या कोणाचं तरी प्रतिनिधित्व करतोय वरच्या. त्यांनी तुमचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. तो तुमच्यावाल्या त्या वरच्याचे अडचणी समजून सांगतोय तुम्हाला. तर तुमच्या आमदार खासदाराला जर ह्या गोष्टीचा तुम्ही जाब विचारणार नसाल की ही अशी परिस्थिती काय आहे म्हणून, तर मग कोण विचारणार आहे? तर शेतकऱ्यांनी संघटित व्हायचा वेळ आली. ही संघटन असं नाही पाहिजे की बाबा फक्त राजकीय विरोधासाठी, नाही, शेतकऱ्याच्या खऱ्या मदतीसाठी हे संघटन पाहिजे. तर राजू शेट्टीला कसं भरपटत ओढत नेलं पाहिलं का? ही शेतकऱ्यामधून शेतकरी मेल्याची निशाणी. सरकार डायरेक्ट दुर्लक्षच करून टाकतं, ते तुमच्यापर्यंत येतच नाही. नुसत्या वरवरच्या गोष्टी करणार. 2021-22 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार होतो म्हणे. झालं का डबल शेतकऱ्याचं उत्पन्न? झालंय. तर अशा खूप साऱ्या गोष्टी गरीब दुबळ्याच्या बाबतीत अनुत्तरित आहे. पण तुम्ही ह्या गोष्टी सहन करत राहा. जोपर्यंत तुमची वेळी सहनशीलता आहे तोपर्यंत सहन करत राहा. एकत्र येऊ नका. वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्याखाली असेच कुदळत बोकळत राहा आणि अशीच दर 5 वर्षाला ते तुमची हानतील, तुम्ही त्यांची हाना, हेच चालू राहू द्या. स्वतःची प्रगती करून घेऊ नका. बाकी आमदारांच्या प्रगत्या होतील, खासदारांच्या होतील, अधिकाऱ्यांच्या होतील, जे दलाल आले त्यांच्या प्रगत्या होतील. पण तुम्ही जे घसू राहिले का गळ्यात आय कार्ड बी कार्ड टांगून तुम्हाला जे लेबर सारखं राबवलं जातंय आणि जे तुम्ही वावरामध्ये मेहनत करता असे लोक तुमच्यावाल्या प्रगत्या नाही होणार. कारण तुम्ही ना गुलामी स्वीकारली. तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही फ्री, पण तुम्ही गुलामी स्वीकारली आहे. तर तो पट्टा आहे तुमच्या डोक्यात, एका कुत्र्याच्या गळ्यात टाकलेला जो पट्टा असतो का पाळलेल्या कुत्र्याच्या, तो पट्टा आहे तुमच्या गळ्यामधला. तर त्याच्यामुळे तुम्ही तो ना एन्जॉय करा. बाकी आम्ही तर बोलत आणि लढत राहणार, बोलणं सोडणार नाही, लढणं सोडणार नाही. किती किंमत मोजावं लागली तरी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्याच्या पोरांना जागृत करण्यासाठी हा लढा कायम चालू राहील. जे या लढ्यामध्ये सोबत येतील त्यांच्या सोबत, आणि जे नाही येणार त्यांना कोलून. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.